मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा सोपा प्रश्न बोर्ड परीक्षेला विचारला जातो व्याकरण आणि भाषिक घटकावर आधारित, जो मार्च 2020 ला विचारला गेला होता. असा आपण प्रश्न बघतोय. बघा काय दिलंय, पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. मित्रांनो, हे चिन्ह कुठलं आहे? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हे प्रश्नचिन्ह आणि हे उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह आपण याला म्हणतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. इथं एकाला अर्धा मार्क, एकाला अर्धा मार्क, तुमचे 1 मार्क झाले. एक लक्षात घ्या, सगळी चिन्ह आणि त्यांची नावं, कुठल्या चिन्हाला काय म्हणतात, हे सगळं मित्रांनो तुम्ही समजून घेतलं पाहिजे. या घटकात तुम्हाला 1 पैकी 1 मार्क आरामात मिळू शकतो विरामचिन्हांच्या बाबतीत. त्याच्यामुळे सगळी विरामचिन्ह नीट समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क मिळतील. प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ आणि आ मिळून एकूण 16 मार्क असतात व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर. आणि इथं तुम्हाला 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात. ते मिळवण्यासाठी फक्त एकच काम करायचं. इथं रिलेटेड व्हिडिओमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आपली व्याकरणाची डिटेलमध्ये व्हिडिओ बघून घ्या. ती व्हिडिओ एकदा जर का तुम्ही बघितली, तर तुम्हाला व्याकरणामध्ये 16 पैकी 16 मार्क मिळून जातील. धन्यवाद.